नमस्कार मित्रांनो, पाठपुरावा चॅनलवरती मी सुमित तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करतो। तर मित्रांनो, हा आपल्या व्हिडिओचा भाग तिसरा आहे। म्हणजेच काय, आपले ही व्हिडिओ कशापासून सुरू झाले तर आपलं एक पहिलं प्रकरण होतं। म्हणजे काय, ग्रामपंचायती हद्दीमध्ये एका बांधकामाला तंटामुक्ती समिती, ग्रामपंचायतवाले आणि तलाट्यांनी तोडून टाकला आणि ही सगळी टीम आली होती तोडायला। आणि हा सगळा काय प्रकार आहे आणि या प्रकाराला न्याय देण्यासाठी आपण वेगवेगळ्या स्तरावरती माहिती अधिकार अर्ज केलेले आहेत आणि त्याच माहिती अधिकार अर्जांची सिरीज सुरू आहे। त्याच्यामध्ये पहिल्या व्हिडिओमध्ये आपण प्रकरण काय आहे तपशीलवार पाहिला, दुसऱ्या व्हिडिओमध्ये आपण एक माहिती अधिकार अर्ज पाहिला आणि आता तिसरा प्रकरण आहे त्याच्यामध्ये त्याच प्रकरणासंदर्भात एक माहिती अधिकार अर्ज मी ड्राफ्टिंग केलेला आहे। त्याचीच तपशील माहिती या छोट्याशा व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत। तर मित्रांनो, अतिशय महत्त्वाची अशी व्हिडिओ होणार आहे ही। कुठेही व्हिडिओ स्किप करू नका, व्हिडिओ पद्धतशीर शेवटपर्यंत बघा। तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला अजिबात विसरू नका। तर मित्रांनो, या ठिकाणी तुम्ही बघाल तर ग्रामपंचायतीच्या बाबतीत बरेचसे नागरिकांचे शंका प्रश्न असतात की ग्रामपंचायत कर आकारणी म्हणजे घरपट्टी कशी लावते। आता काहींचं कौलारू घर असतं, काहींचं आरसीसी घर असतं, काहींचं डबल असतं, काहींचं टिबल असतं, काहींचं मातीचं घर असतं। परंतु ग्रामपंचायत काय करते तर वेळोवेळी सर्वे करत नाहीत। खरंच सांगतो मित्रांनो की बऱ्याचशा ठिकाणी शेड मारलेले घरं हे दरवर्षी, आता तुम्हाला सांगतो की दरवर्षी कोण ना कोणतरी गावस्तरावरती घराचं काम करतं। आजकाल वाढती कुटुंबाची संख्या, वाढत्या कुटुंबातील सदस्यांची संख्या लक्षात घेता बेडरूम कर, वरती रूम पाड, खालती रूम पाड, इकडे पडवी वाढव, असे सर्रास प्रकार हे वाढलेले आहेत। आणि अशा परिस्थितीमध्ये ग्रामपंचायतीने सर्वे करून कुणाचं घर किती वाढवलेलं आहे, कसा वाढवलेला आहे, तो आरसीसी आहे का, काय कौलारू पत्र्याचं काय, हे सगळ्या गोष्टी व्हेरिफिकेशन करूनच ही घरपट्टी आकारणी करायची आहे। तर ही घरपट्टी कोणत्या नियमाच्या आधारे करतात आणि ग्रामपंचायतीने शेवटचं सर्वे कधी केलेले आहे। मित्रांनो, या ठिकाणी ग्रामपंचायत एखाद्यावर अन्याय करण्यासाठी एखाद्याचं घर नाही हे तुम्ही जास्त वाढवले आहे तर अनधिकृत आहे म्हणून तोडून टाकायला आली। तर मित्रांनो, गावामध्ये अशी किती घरं वाढलेली आहेत आणि त्या घरांची तुम्ही किती फी घेताय किंवा किती घरपट्टी घेताय। तर मित्रांनो, हा सुद्धा एक अभ्यासाचा विषय आहे। मित्रांनो, एकावरतीच अन्याय करायचा आणि बाकीच्यांना सोडून द्यायचं, अशी प्रवृत्ती सर्रासपणे आपल्याला शासकीय कार्यालयामध्ये पाहायला मिळते। खास करून या ग्रामपंचायत कार्यालयामध्ये जे कमकुवत आहेत, जे कळत नाही त्यांना काय, जे वरिष्ठ स्तरावरचे अधिकारी पदाधिकारी असतील ते निश्चितच खालच्या लोकांना दाबण्याचा प्रयत्न करतात आणि अशा प्रकारचा काही तोडका काढून त्यांच्यावर अन्याय करतात आणि असे प्रकार सर्रासपणे घडत आहेत। असाही प्रकार घडला होता आणि त्याच प्रकरणासंदर्भात आपल्या या व्हिडिओ चाललेले आहेत। तर मित्रांनो, बघूया मागे स्क्रीनवरती या ठिकाणी माहिती अधिकार अर्ज मी ड्राफ्टिंग केलेला आहे। तुम्ही बघाल तर केंद्रीय माहितीचा अधिकार अधिनियम 2005 अन्वये अर्ज जोडपत्र नियम 3 नुसार या ठिकाणी 10 रुपयाचा कोर्ट फी स्टॅम्प आपल्याला लावायचा आहे। प्रति माननीय जनमाहिती अधिकारी तथा ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकारी किंवा आता त्यांना नवीन पदानुसार ग्राम अधिकारी असं म्हणतात, तर ग्रामपंचायत अधिकारी असं म्हणलं जातं। तर बघा, ग्रामपंचायत कोणती, तर या ठिकाणी ग्रामपंचायत कोणती त्याचं नाव लिहायचं आहे। अर्जदाराचं संपूर्ण नाव, अर्जदाराचे नाव काय या ठिकाणी तुम्हाला तुमचं नाव लिहायचं आहे। अर्जदाराचा पूर्ण पत्ता या ठिकाणी टाकायचा आहे। मोबाईल नंबर, ईमेल ID आणि पिनकोड महत्त्वाचा आहे तो तुम्हाला टाकायचा आहे। बघा, विषय माहितीचा विषय काय 3 नंबरला आपल्या ग्रामपंचायत अंतर्गत घरपट्टी आकारणी बाबत। तर बघा 4 नंबर आवश्यक असलेल्या माहितीचा तपशील व कालावधी पुढील प्रमाणे। माहिती ज्या कालावधीमधील पाहिजे तो कालावधी, दिनांक, या ठिकाणी माहिती तुम्हाला कुठून कुठपर्यंत पाहिजे। शक्यतो मी वारंवार सांगतो की तुम्हाला एक मागील 3-4 वर्षाची माहिती मागायची म्हणजे सगळं पितळ उघडं पडून जातंय। तर या ठिकाणी 2022 मी टाकलं आणि 2025 सद्यस्थितीला चालू असलेली डेट। आपल्या ग्रामपंचायत अंतर्गत घरपट्टी आकारणी केली जाते। सदरची आकारणी ज्या नियमानुसार केली जाते त्या नियमाची माहिती मिळावी। या ठिकाणी तुम्हाला एक सांगतो की ग्रामपंचायतीच्या मनाला वाटलं मला एवढी घरपट्टी घ्यायची आहे म्हणून ती घेऊ शकत नाही। ती घरपट्टी कशी घ्यायची याचा सुद्धा नियम आहे, ग्रामपंचायत अधिनियमामध्ये त्याची तरतूद आहे। तो नियम आपण त्यांच्याकडूनच मागून घ्यायचा आहे। मुळात म्हणजे काय, बरेचसे लोक म्हणतील साहेब तुम्ही सांगा नियम, आम्हाला बरं पडेल ते। मित्रांनो, हा ठिकाणी हा माहिती अधिकार अर्ज का टाकायचे तर तिथल्या लोकांना सुद्धा कळलं पाहिजे की खरंच आपल्याला कोण ना कोणतरी विचारणारा आहे। या ठिकाणी मला निश्चितच यावरती माहिती मिळणार आहे, ती मी टाकणारच आहे। परंतु या ठिकाणी जागरूकता महत्त्वाची आहे आणि लोकांना किंवा त्यांना कळलं पाहिजे, समोरच्या पार्टीला म्हणजेच कोण ग्रामपंचायतीला कळलं पाहिजे की आपल्याला विचारणारा कोणतरी जिवंत झालेला आहे। आता लोक कोण कोणाला काय विचारत नाही, अन्याय होतोय सहन करताय, साहेब असंच होतोय, कोण सुधरत नाही, हे नाही, अशाच कमेंट मला वारंवार येत असतात। परंतु या ठिकाणी ह्या सगळ्या गोष्टी नियम जरी माहिती असेल तरी तो त्यांच्याकडनं घ्यायचा आपण सही शिक्का मारून। आणि या ठिकाणी आपल्याशी किती रुपये जाणार आहेत, 5-50 रुपये जातील।
काही फरक पडणार नाही। देखील तुमच्या एका माहिती अधिकार अर्जाने नेमकीच निश्चितच गावामध्ये जनजागृता निश्चित निर्माण होईल आणि त्यांना कळेल प्रशासनाला की कोण ना कोणतरी आहे असा माणूस की जो आपल्याला प्रश्न विचारतोय। तर बघा कर आकारणी करण्यासाठी ठरवण्यात आलेली मानके, उदाहरणार्थ आरसीची छप्पर घर, कौलारू छप्पर असलेली घरं, सिमेंट पत्रा असलेली छप्पर, तसेच लांबी गुणाकार रुंदीनुसार ठरवण्यात आलेली कराची रक्कम याची माहिती छायांकित प्रतीत मिळावी। या ठिकाणी प्रत्येक घरानुसार ही वेगवेगळी आकारणी असते। तुम्हाला माहिती आहे की समजा एखादं घर मोठं असेल तर त्याला आपण 10 रुपये आणि एखादं छोटं असेल त्याला पण 10 रुपये असं नसतं। जे काय फी असेल ती वेगवेगळी असते कराची रक्कम। तर बघा माहिती व्यक्तिशा की टपालाने, या ठिकाणी मी पोस्टाने स्पीड पोस्टाने मला माहिती मिळावी, शक्यतो माहिती स्पीड पोस्टानेच मागावी। त्याला कारण म्हणजे काय, प्रत्यक्ष तुम्ही मागितली तर ते फिरवाफिरवी करतात, तुम्ही यायला पाहिजे होतं, तुम्ही ते लिहिले प्रत्यक्ष घेऊन जाणार म्हणून आम्हाला वाटलं तुम्ही याल, असं तसं टेपरा लावत बसतात। त्याच्यापेक्षा आपण त्यांना कोणताही चान्स द्यायचा नाही। जे काय पत्रव्यवहार असेल ते लेखी ठेवायचं आपलं, तुम्ही पत्र टाका म्हणजे मी तुम्हाला पेमेंट करीन, त्याच्यानंतर तुम्ही मला माहिती पोस्टाने पाठवून द्या। भले ग्रामपंचायत तुमची जवळ असू दे हाताच्या अंतरावरती, तरी पण पोस्टानेच माहिती मागा, भले पोस्टाचे 50 रुपये जास्त जाऊ दे, काय अडचण नाही। बघा अर्जदार दारिद्र्यरेषे खाली नाही, 10 रुपयाचा कोर्ट फी स्टॅम्प लावलेला आहे। ठिकाण दिनांक या ठिकाणी टाकायचा आहे आपल्याला, अर्जदाराची सही या ठिकाणी करायची आहे आणि हा अर्ज तुम्हाला दाखल करायचा आहे। तर मित्रांनो याच्यातून काय साध्य होईल, तर ग्रामपंचायतीवाल्यांना कळेल की खरंच कोण ना कोणतरी आहे जो आपल्याला प्रश्न विचारतोय। आडामतडाम कशी पण कामं करून जमणार नाही, जे काय असेल तर रिसर्च करणं गरजेचं आहे। आणि हा माहिती अधिकार अर्ज त्या लोकांना नेहमीच उपयोगाचा राहील ज्या लोकांवरती अन्याय होतोय। की आता मला बऱ्याचशा मध्यंतरी एक कमेंट आली होती की सर ते घरपट्टी कशी घेतात काय कळत नाही, किंवा त्यांचं काहीतरी नियम सांगा किंवा काय। तर निश्चितच अशा प्रकारचा माहिती अधिकार अर्ज तुम्ही करून स्वतःच तुमच्या ग्रामपंचायतीकडून नियम घ्या आणि स्वतःच नियम घेतलेला खूप बेटर राहील, कारण की त्यांनी नियम दिलेला हा अधिकृत पुरावा म्हणून तुमच्याकडे राहील आणि तिथेच तुम्हाला दाखवता येईल म्हणजे साहेब बघा हा तुम्ही दिलेला नियम आणि तुम्ही ही वाढीव लावलेली घरपट्टी। मित्रांनो अशा प्रकारचं कामकाज जर तुम्ही केलं तर निश्चितच तुमच्या नादी कोण लागणार नाही आणि अन्याय तुमच्यावर होणारच नाही। तुम्हाला ही व्हिडिओ कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा। आपल्या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। पुन्हा भेटू मित्रांनो, जय हिंद जय महाराष्ट्र।